पण आता हे संकट मोचकच देवेंद्र फडणवीस यांना संकटात आणतात की काय अशी परिस्थिती आज तरी निर्माण झालेली आहे। मित्रहो नमस्कार। पुण्यातल्या खराडी इथल्या एका कथित रेव पार्टीची मोठी चर्चा सुरू आहे। फार मोठा गाजावाजा आहे। अवघ्या राजकारणामध्ये या एका घटनेनं मोठी खळबळ उडून दिलेली आहे। खरं तर बघा, हे एकूण प्रकरणच मोठ्या वादात सापडलेलं आहे, संशयात गुरफटलेलं आहे। ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही या प्रकरणी अटक झाल्यामुळं या कथित पार्टीची मोठी चर्चा होऊ लागली आहे। एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक रचलेलं हे एक कारस्थान आहे असे आरोप तर प्रचंड होऊ लागलेले आहेत। लोकांना खूप संशय आहे। ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी तर पोलिसांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे। एकूण हे सगळं प्रकरणच शंकास्पद ठरलेलं आहे, संशयास्पद आहे। गेल्या काही दिवसापासून राजकारणातला हनी ट्रॅपचा विषय गाजतोय। या प्रकरणामध्ये अनेक बडे अधिकारी आणि राजकीय पक्षाचे नेते म्हणजे आजी माजी वगैरे मंत्री नेते हे सगळे काही यात अडकल्याचा आरोप आहे। आणि त्यातल्या त्यात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवलं आहे या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये। तसं पाहिलं तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातलं हाडवैर सर्वश्रुत आहे। या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्या आरोपामुळे गिरीश महाजन अडचणीत येताना दिसत आहेत। आणि मग नेमकं याच वेळी पोलिसांनी एका कथित रेव पार्टीवर कारवाई केली आणि एकनाथ खडसे यांचे जावई अडकले गेले। आता अडकले गेले की अडकवले हाच विषय राजकीय केंद्रबिंदू ठरलेला आहे। आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार आक्षेप घेतले जात असतानाच दैनिक सामनानं आज मात्र मोठी खळबळ उडवून दिली। भारतीय जनता पक्ष हीच एक रेव पार्टी आहे आणि या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत असा गंभीर आरोप सामनामधून करण्यात आलेला आहे। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर हल्ला करीत सुटलेले आहेत आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण घडवून आणलेलं असावं असं सामनानं म्हटलंय। गिरीश महाजन यांच्या कारनाम्याविषयी देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही काय? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्यांचं राजकारण सुरू आहे। हाताशी पोलीस आहेत म्हणून महाजनांच्या सारखे राजकारण टिकलेलं आहे। हनी ट्रॅप सारख्या गंभीर प्रकरणावरील लक्ष उडवण्यासाठी आणि खडसे यांना धडा शिकवण्यासाठीच हे प्रकरण घडवण्यात आलं आहे की काय अशी शंका घेण्यास त्यामुळे जागा आहे। गिरीश महाजन हा एक पाताळ यंत्री आणि राक्षसी महत्वाकांक्षेचा माणूस आहे। महाजन यांच्या सर्व करामती अमित शहांना माहीत आहे, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये महाजन यांना घेऊ नये असं शहांचं म्हणणं होतं। पण हे असले उद्योग करण्यासाठी फडणवीस यांना महाजनासारखे लोक लागतात, त्यामुळं फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांना कुठलंही महत्वाचं खातं मात्र दिलं नाही। गिरीश महाजन हेच देवेंद्र फडणवीस यांना गोत्यात आणू शकतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेचे, पैशाचे आणि अनैतिकतेचे बेफाम वारे शिरलेले आहे असं सामनानं म्हटलं आहे। तसं पाहिलं तर बघा, एकनाथ खडसे हे राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत। भाजपच्या वाढीसाठी त्यांनी आपली सगळी उमेद खर्ची घातलेली आहे। पण जेव्हा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली किंवा ते मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अलगद काटा काढला। खडसे भाजपातून बाहेर पडले पण तरी सुद्धा वेगवेगळ्या चौकशा लावून त्यांना हैराण केलं गेलं। म्हणजे बघा, खरं तर कशातच काही निष्पन्न झालं नाही पण प्रचंड त्रास खडसे यांना झाला आणि आता हे जावई प्रकरण पुढे आलं। याचे सूत्रधार तर गिरीश महाजन आहेत असा खळबळजनक आरोप पुढे आलेला आहे। या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस फसणार असा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनीच केलेला आहे। गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटलं जातं।
पण आता हे संकट मोचकच देवेंद्र फडणवीस यांना संकटात आणतात की काय अशी परिस्थिती आज तरी निर्माण झालेली आहे। कभी कभी शिकारी भी खुद शिकार बन जाता है। मित्रांनो, एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच संकटात सापडतील काय? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा या एकूण प्रकरणाबद्दल। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।